कलाकारों को भी जिद है वही आशिया बनाने की, वही आशिया बनाने की। एकदा या कलाकारांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत। टाळ्या वाजल्याने थंडी पण वाजत नाही आणि रक्तस्राव सुद्धा चांगला होतो आणि त्यातल्या त्यात कलाकारांचा उत्साह सुद्धा वाढतो। म्हणून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी ही आपल्या टाळ्यांची थाप खूप गरजेची आहे। म्हणून अजून टाळ्या झाल्याच पाहिजे। आता सर्वांनी अतिशय सावध बसायचं आहे। खळखळून हसण्यासाठी आपल्या समोर एक नाटिका घेऊन येत आहोत। आज पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रियांची संख्या खूप कमी झालेली आहे। किमान 1000 पुरुषांच्या मागे 850 स्त्रिया म्हणजे 150, उरलेल्या 150 म्हणलं उरलेल्या 150 लोकांनी काय करायचं, मुलांनी काय करायचं या विषयावर आधारित, तसेच हुंडाबंदी या विषयावर आधारित, तसेच स्त्री भ्रूण हत्या जी की आज शासनाने अतिशय कडक आणि कठोर नियम जे केलेले आहेत, जे गरजेचे आहेत, असा संदेश देणार, हुंडा घेणं देणं चुकीचं आहे हाही संदेश देणार सामाजिक भान जपणार विनोदी नाटक आपल्या समोर घेऊन येत आहोत। आणि या नाटकासोबतच एक डान्स सुद्धा आपण बघणार आहोत। हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला, आणि नाटिकेचं नाव आहे हुंडा नको। सादर करते कलाकार आहेत शुभम जाधव, मंगेश शिंदे, अक्षय शिंदे आणि समीर शाह। तर दिल थाम के बैठिए और शान से देखिए हुंडा नको। रामराम मंडळी, मजेत आहे ना? तुम्ही तर मजेत असालच हो, पण मी अजिबात मजेत नाही। काय म्हटलं? काऊन? अहो मला सांगा, 32 वर्षाचं झालं अजून लग्न नाही, कोणी जवळ पण बसून देत नाही हो, वास येतो म्हणून। नुसतं वैतागाला राव डोक्याला, कोणी मुलगी द्यायलाच तयार नाही ना। तसं म्हणलं तर मुलींची संख्या पण कमी झाली म्हणा। 1000 पुरुषांच्या तुलनेत 850 स्त्रिया फक्त। मग 150 लोकांनी काय करायचं? पुढे जायचं यांनी? लय भयंकर प्रश्न आहे हो। त्या 150 मधला मी सुद्धा एक। अहो हे का होतंय तर स्त्री भ्रूण हत्येमुळे सर्वांना वारस म्हणून मुलगाच हवा, वारस नावाचा व्हायरस सगळ्यांच्या डोक्यात शिरलाय, त्यामुळे होतंय हे। अहो 21व्या शतकात असा विचार करणे महामूर्खताच लक्षण आहे। अहो मुलींनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून किती प्रगती केली। जाऊ द्या, यावर जेवढं बोललं तेवढं कमीच आहे। पण हा, आज माझ्या दूरच्या मामाकडून मुलगी बघण्यासाठी निरोप आलाय। तिथं मी जाणार आहे। तिथं तुम्ही काय बोलू नका बरं की मी 2-3 डझन पोरी बघितल्या आणि याला कोणीच पसंत केलं नाही म्हणून। चाल ना मुलगी बघायला। आलं वाटतं मग। ओय बाबा, दुसऱ्याचं घर दिसतंय। घर। आता मामाला आवाज देतो बरं। मामा, ओ मामा। हा, हे मामाला आवाज गेलाच मी, अजून एकदा देतो। मामा, ओ मामा। हा, झोपले काय मामा? आता मामाला वेगळ्याच पद्धतीने आवाज देतो। मामा रे मामा,
असं कसं नाव भागू? चंद्रभागा आहे, मी लाडाने भागू म्हणतो. भागू भागू गु अच्छी काय झालं रे? हे काय नाही नाव बरं आहे. ही काय बोलवत? बाबू बाबू बाहेर ये लवकर. अरे वाह, इतर एकदम झकास दिसते. मस्त जोडीच आहे. अरे बायको आहे माझी ती. बायको म्हणते ना. अरे बाबू असं आहे का? मला वाटलं याच का आमचं झंगाट. मी पण कमी आहे काय? मी पण दिसते ना दीपिका पादुकोण. कोण पादू? अहो सांग ना कोण पादू? ओ मामा, मामी म्हणते की मी पण दिसते ना हिरोनी दीपिका पादुकोण. असं आहे का? मला वाटलं तुम्ही ना उंचीनाच नाही तर डोक्याने सुद्धा कमी आहात. चला मी सांगतो. तुला काय कमी आहे की? अरे तूच कमी आहे ना. कुठला कुठला? ओ मामा, ओ मामी, मी तुमच्या भांडणं बघायला नाही आलो, मुलगी बघायला आलो. मै खिचडी शिजायच्या आधीच तुम्ही बोगण्यावर लाथा मारू लागले. बोलवा ना लवकर पोरीला. बर ठीक आहे, बोलत हा. शकू शकू म्हणजे शकुंतला. बरं आहे. मला काय त्याचं? मला फक्त मुलगी पाहिजे. उपाशी आहे ना मी. म्हणजे मला असं म्हणायचं होतं, मला खाऊ घालायला नाही कोणी, त्यामुळे उपाशी आहे मी. असं आहे का? बरं ठीक आहे, बोलवतो. शकू शकू बाहेर ये बेटा लवकर. अरे छोड़ छाड़ गए अपने सलीम की गली. ओह छोड़ छाड़ गए अपने सलीम की गली. हमार गली डिस्को चली.
पाहिजे. तुझं काही असू दे पण सांगू नको. तू तर डोक्यावरच पडेल दिसतो मला. ऐकून घे मी काय सांगते ते. बरं सांग सांग, मला गरज आहे ना तुझी. 21व्या शतकातील स्त्री आहे. हा मग जुना काळ संपला, राधा वाडा नुसती गाडा. तुम्हाला प्रत्येका माझी जोडीनं करावं लागेल. समजलं का? समजलं समजलं. तुझे काम बी करीन, स्वयंपाक करीन, भांडे घासीन, कपडे धुईन आणि तुझे आणि हो हुंडा अजिबात भेटणार नाही. चायला लग्न कोर्टात कमी खर्चात होईल. किती बी करा लोकांना कमीच पडतो. बरं ठीक आहे. मग ठीक आहे, मला पण मान्य आहे. लय सोन्यासारखा जवळ भेटला बाय. मला हुंडा नको पण आधीच काही सांगायचं आहे. ठीक आहे सांग ना. तुम्हाला जेवढं जमलं तेवढं द्या. अरे निघतो काय तू? तुझ्यात जीव गुंतला शकुंतला, तुझ्यात जीव गुंतला शकुंतला. हुंडा पाहिजे का शकू? नाही मला शकूच पाहिजे. काही लोक हुंडा नको म्हणत्या आणि त्या बदलात वस्तू मागत्या.